विषय? भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकेगाव गावामध्ये एक महिला रजिता भिल आणि ते झोपून होत्या, त्याच्यासोबत त्याचं 8 महिन्याचं बाल पण होतं. अशा अंदाजे 23 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 2 वाजता कोणतरी अज्ञात इस्माने येऊन त्यांचं 8 महिन्याचं बाल घेऊन गेलं म्हणून तक्रार प्राप्त झाला. त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम्स बनवलेल्या होत्या. काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या 8 महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे. या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावळला राहणारा एक रीना कदम म्हणून एक महिला आहे. ही महिला एक अनाथ आश्रम चालवते. तिला मागितलं होतं अशा जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून विचारलं होतं. मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेल्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या मुलांना लोकांना अशी गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या 2-3 लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं आणि ही रीना कदमचा हातात दिला. रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपूल ह्या छोट्या बालांना दिलं होतं आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे 3,80,000 रुपयाचा. त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना विचारपूस वगैरे झाला त्यांना अंदाज आला की पोलीस आता आपल्यापर्यंत पोहोचत आहेत म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमाला ठेवलं. त्या दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यामध्ये इन्व्हॉल्व असलेला आरोपी आहे दीपक परदेशी. याच्या विरोधात आधीचा घरफोडीतला गुन्हा आहे. अमित परिहार यांच्या विरोधात मर्डर आणि आर्म्स ॲक्टचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर ह्याच्या विरोधात देखील मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट टू मर्डर अशी गुन्हा आहे. आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपला मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त असलेला बालू इंगलेचा देखील याच्यामध्ये रोल आहे. कोणता अनाथ आश्रम होता, कुठल्या गावचा? जीवन स्पर्श फाउंडेशन म्हणून अनाथ आश्रमाचं नाव आहे. हे भुसावळमध्ये आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.